नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांची बातमी. मुलीऐवजी यंदा सुनेला निवडून द्या असं अजित पवार म्हणाले. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला. मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असा खोचक टोला पवारांनी लगावला. सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. कदाचित मुलीच्या प्रेमापोटी आणि राजकारणासाठी तुम्ही तुमचे विचार बदलले असं म्हणत शीतल म्हात्रेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवारांनी सुनेत्रा पवारांबाबत केलेलं वक्तव्य मला अजिबात पटलेलं नाही असं म्हणत अंजली दमानी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. तर सून 50 वर्ष घरात राहिली तरी ती घरची होत नाही का, बाहेरचीच राहते का, असा सवाल दमानी यांनी शरद पवारांना विचारलाय. निवडणुका या कर्तृत्वावर लढायच्या असतात, भावनिक मुद्द्यावर नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. तुमचं लोकसभेत योगदान काय, तुम्ही फक्त बोलता, तुम्हाला विषयांचा आवाका किती आहे, असे सवाल उपस्थित करत आव्हाडांनी अजित पवारांना घेरलंय. माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा आणि फलटणच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची कार्यकर्त्यांना शरद पवारांनी माहिती दिली. 14 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार, तर 16 तारखेला माढा लोकसभेचा ते उमेदवारी अर्ज दाखल करणार. भाजपनं आम्हाला थांबायला सांगितलं असतं तर आम्ही थांबलो असतो, मात्र भाजपनं कोणताच निरोप दिला नाही. कार्यकर्त्यांच्या दबावामुळे आम्ही राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणार आहोत. आता लढलो नसतो तर मोहिते राजकारणातून बाहेर पडले असते, असं स्पष्टीकरण जयसिंग मोहिते पाटलांनी दिले. शरद पवार यांनी भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांची सांगवी गावातल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पवार आणि तावरे हे जुने वर्गमित्र असून दोघांमध्ये बंद दारात चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. शरद पवारांसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती चंद्रराव तावरेंनी दिली आहे. जगताप वकील कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी पवार आले होते असंही तावरेंनी म्हटलंय. खासदार रणजितसिंह निंबाळकर, राहुल कुल आणि जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक पार पडली. माढ्यात युती धर्म पाळला जात नाही अशी तक्रार रणजितसिंह निंबाळकर यांनी बोलून दाखवली. तर महायुतीत सगळ्यांनी युती धर्म पाळावा असं राहुल कुल म्हणाले. भिवंडी लोकसभेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी अखेर दूर झाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांचे सगळे गैरसमज दूर केले. त्यानंतर येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचं एकदिलानं काम करण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या प्रचारात उतरणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान राज ठाकरे राज्यात 5 ते 6 ठिकाणी सभा घेण्याची शक्यता आहे. या संदर्भात शनिवारी मनसेची बैठक होणार आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा गोंदियात होणार आहे. भाजपच्या भंडारा गोंदिया उमेदवाराच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आले. सभेला 15,000 नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून सुरू झालेलं नाराजी नाट्य थांबायचं नाव घेत नाही. जोपर्यंत पक्षश्रेष्ठी उमेदवारी संदर्भात निर्णय घेत नाही तोवर आयात उमेदवाराला कोणत्याही प्रकारची मदत करणार नसल्याचा इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला. अमरावती लोकसभा मतदारसंघात 37 उमेदवार रिंगणात आहे. ईव्हीएमवर मतदान होणार असल्यानं 37 उमेदवारांसाठी 3 ईव्हीएम युनिट ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे प्रशासनानं 2 दिवसापूर्वीच अतिरिक्त बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे. अमरावतीत मुख्य लढत नवनीत राणा, बळवंत वानखेडे, दिनेश बुब आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात होणार आहे. खिचडी घोटाळा वगैरे काही नसून या खिचडी घोटाळ्यात काही हाती लागणार नाही असं सांगत गजानन कीर्तीकर यांनी त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर आणि सूरज चव्हाण यांची बाजू लावून ठेवली आहे.
ईडीचे प्रयोग बंद करा असंही ते म्हणाले. दुसरीकडे यावेळी बोलताना त्यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून माझ्या मुलाच्या विरोधात मी प्रचार करणार आहे असंही ते म्हणाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनीतून सध्या हजारो लिटर पाणी वाया जाते, त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. अहमदनगर शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी 15 दिवसांनी टँकरनं पाणी पुरवठा होतोय, तर काही भागात 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. पाणी टंचाई आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. यड्रावकर यांच्या जयसिंगपूरमधील निवासस्थानी ही भेट झाली असून यावेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील उपस्थित होते. आमचा पक्ष फुटला, पण शरद पवार साहेबांनी विचारसरणी बदलली नाही असा टोला जयंत पाटलांनी लगावला. तर शरद पवार ओरिजिनलच आहे. एका पक्षाचे 2 तुकडे करून त्यातील एकाला नकली म्हणायचं हे चुकीचं आहे. त्यामुळे जनतेला ठरवू देत कोण असली कोण नकली, असं प्रत्युत्तर त्यांनी अमित शहांच्या आरोपांना दिलं. धैर्यशील मोहिते पाटलांचा राजीनामा आम्ही स्वीकारला, मात्र त्यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी राजीनामा देणं योग्य नव्हतं. त्यांच्यासाठी आम्ही कुठेही कमी पडलो नाही. कायम त्यांची मान प्रतिष्ठा ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला, असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय. तर जनता मोदींच्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. महाविकास आघाडीनं भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. कल्याण, बीड, बुलढाणा अशी काही मतदारसंघांची नावं घेत त्यांनी मवियावर हा गंभीर आरोप केलाय. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आत्ताच लावता येणार नाही, कारण या निवडणुकीवर जरांगे आणि ओबीसी हे 2 फॅक्टर मोठा परिणाम करणार आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय. 30% मतदार जरांगे यांच्या मताप्रमाणे मतदान करणार असल्याचं आंबेडकर म्हणाले. नाशिकच्या जागेबाबत पुन्हा नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या संस्थेचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी नाशिकच्या दौऱ्यावर असताना साधू महंतांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी अनिकेत शास्त्री यांच्या नावाची शिफारस केली आहे. महाराष्ट्रात येऊन भाजपचे नेते शिवसेनेला नकली म्हणतात. त्यांच्या सभेला शिवसेनेवर टीका केल्याशिवाय महत्त्व येत नाही, असं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी भाजपला दिलंय. तर तुम्ही त्याच नकली शिवसेनेचे कधीतरी उंबरठे झिजवले होते असा टोला त्यांनी लगावला. कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी विरोधात आंदोलन केलंय. महाविकास आघाडीनं शिक्षकांना प्रचारात गुंतवल्याचा आरोप करत महायुतीनं न्यू कॉलेजमध्ये आंदोलन केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड आणि यवतमाळ दौऱ्यावर आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ हदगाव इथं मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. खासदार भावना गवळी यांनी कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काल भेट घेतली. या भेटीत भावना गवळी यांच्या राजकीय पुनर्वसनावर चर्चा झाली. उदय सामंत यांच्या शिष्टाईला भावना गवळींची नाराजी दूर करण्यात यश आलंय. त्यामुळे आता भावना गवळी राजश्री पाटलांच्या प्रचारात सहभागी होणार आहे. जागा वाटपाच्या नंतर नाराज असलेल्या वर्षा गायकवाड आज दिल्लीला जाणार होत्या. मात्र मल्लिकार्जुन खरगे गुलबर्ग्याच्या दौऱ्यावर असल्यानं त्यांना आज वेळ मिळाली नाही. त्यामुळे वर्षा गायकवाडांचा आजचा दिल्ली दौरा रद्द झालाय. तर वेळ मिळाल्यावर नक्की भेट घेऊ असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं. अभिनेता मनीष पॉल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर परिसरात एकत्र दिसले. मनीष पॉलनं मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढल्यानंतर चक्क मुख्यमंत्र्यांची गाडी चालवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होता. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरु डॉक्टर श्री रविशंकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात एनआयएला यश आले. अब्दुल माथिन ताहा आणि मुसाबिर हुसेन शाजेब यांना कोलकाता येथून अटक करण्यात आली. गडचिरोलीतील चिमूर मतदारसंघात गृहमतदान पार पडलं. यावेळी 1205 गृहमतदारांनी मतदान केलं. 100 वर्षीय मतदाराच्या मतदानासाठी 3 राज्यांच्या सीमेवर निवडणूक पथकानं पोहोचत गृहमतदान केलं. अहमदनगरच्या निवासा तालुक्यात मांजरीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मृतांच्या कुटुंबियांना भेट देत
विखे पाटलांनी त्यांचं सांत्वन केलं. घाटी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारकांना लोकसभा निवडणुकीच्या कामातून अखेर वगळण्यात आलंय. डॉक्टरांना निवडणुकीची कामं दिल्यानं आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता होती. त्यामुळे डॉक्टर आणि परिचारकांना वगळण्यात आलं असून 23 लिपिकांना इलेक्शन ड्युटीवर कायम ठेवण्यात आले. वर्ध्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. गारांच्या तडाख्यानं टरबूज, डांगर, फळं आणि भाजीपाल्याचं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू झाले असून विंचूरसह लासलगावातील नवीन व्यापाऱ्यांनी सुद्धा लिलावात भाग घेत कांदा खरेदी केली. तर कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1550 रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला. मागील 3 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचं थैमान पाहायला मिळालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. तर कांदा पिकाचंही नुकसान झाल्यानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सोलापूरच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे तापमानात 3.7 अंशांची घट झाली असून तापमानाचा पारा 43 वरून 40 अंशांवर खाली आलाय. तर सोलापूर जिल्ह्याला रविवारपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. कुपोषणाचं निराकरण करण्यासाठी क्वेकर ओट्सनं बाउल ऑफ ग्रोथ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. पुण्याच्या ग्रामीण भागातून या मोहिमेला सुरुवात झाली असून क्वेकरनं आपली पहिली ॲड फिल्म डोहाळ्यात जीवन ओशांशी वाटी लॉन्च केली आहे. पुण्यातील एका शाळेत शिक्षिकेनं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलाच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेली वृक्षतोड रोखण्यासाठी वन विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय. अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करत तब्बल 8 लाखांचा दंड वसूल करण्यात वन विभागाला यश आलं. मुंबई कस्टम झोन 3च्या विभागानं मोठी कारवाई केली आहे. 8 ते 10 एप्रिल दरम्यान 7.94 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं असून त्याची किंमत जवळपास 4,69 लाख इतकी आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. उल्हासनगरच्या महादेव कंपाऊंड भागात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचं उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत 9 मेट्रिक टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. उल्हासनगर महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांच्या उत्पादन अग्रगण्य असणाऱ्या व्ही-गार्डनं ॲरिझो वायर्स हे उपकरण लॉन्च केलंय. ॲरिझो वायर्स हे उष्णता प्रतिरोधक, वितळ प्रतिरोधक आणि अग्निरोधक असा दावा व्ही-गार्ड्सनं केला. एक महत्त्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलाय. यावरून MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये 2 गट पडले. उन्हाची तीव्रता लक्षात घेता शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर मनुष्यबळाच्या कमतरतेचं कारण देत 15 एप्रिल ते 2 मे दरम्यान होऊ घातलेली चाचणी रद्द करण्यात आली आहे. पुढील तारीख अजून आयोगाकडून जाहीर करण्यात आली नाहीये. असं असताना शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात येऊ नये अशी मागणी दुसऱ्या गटाने केली आहे. चाचणीच्या तयारीसाठी येणारा खर्च, त्याप्रमाणे लांबलेला कालावधी विद्यार्थ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे PSI साठीची शारीरिक चाचणी ठरलेल्या कालावधीत घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. त्यामुळे उपनिरीक्षक पदाच्या चाचणीसाठी विद्यार्थ्यांचे 2 गट पडल्याचं दिसून येत आहे. काय वाद आहे मला सांगा, काय विषय? मी PSI फिजिकल 2022 ची विद्यार्थिनी आहे. आत्ताच आमचं शेड्यूल ग्राउंड चाचणी होणार होती 15 एप्रिल ते 2 मे पर्यंत. तर आयोगाने ते पोस्टपोन केलेलं आहे. तर मनुष्यबळ कमी पडतंय असं त्यांनी सांगितलेलं आहे.
तर मग 20 मे पासून आचारसंहिता पण संपते. तर मग त्यानंतर आमचं ग्राउंड रिशेड्यूल करावं असं आम्हाला मान्य आयोगाला आमची विनंती आहे. पवारांकडे मागणी केली की आम्ही फिजिकल स्ट्रेंथ नाही, मग आमचं सिलेक्शन होत नाही, उन्हाळ्याचा त्रास होतो. हे तुम्ही स्वतः आता फिजिकल देतात, तुम्हाला मान्य आहे काही सगळी कारण? नाहीये सर, कारण माझी मुलगी आहे, मला एक मुलगी आहे, तरीही मी ग्राउंड करते, पूर्ण प्रॉपर ग्राउंड करून मी आज जरी ग्राउंड घेतलं तरी क्वालिफाय होईल एवढी माझ्यामध्ये शक्ती आहे. कारण 1 जून नंतर गेलं तर सप्टेंबर ऑक्टोबर उजाडेल, त्याच्यात तोपर्यंत आमच्या घरचे पण आम्हाला सपोर्ट करणार नाही, कारण इकॉनॉमिकल पण सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत आणि ग्राउंड म्हटलं की महिन्याचा खर्च तर एक्स्ट्राचा वाढतच चाललेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर ग्राउंड झालं तर ते आम्हाला बरं होईल. अभ्यास करणारे मुले आहेत प्रामाणिक, त्यांच्यावर अन्याय होतोय कुठेतरी, बरोबर? हो सर, बघा एमपीएससी संविधानिक बॉडी आहे सर, त्यांनी कोणी राजकारणाला बळी पडू नये असं मला वाटतं. आयोगाने जे शेड्यूल टाकलं आधी 15 एप्रिल ते 2 मे या दरम्यान जर आमचं ग्राउंड झालं असतं सर तर बरं झालं असतं, कारण की आम्ही सर 6 महिन्यापासून प्रॅक्टिस करतो सर, आणि 6 महिन्यापासून प्रॅक्टिस करणारे कधीच ग्राउंड पुढे घ्या अशी मागणी करणार नाही सर, हे मस्त मला वाटतं. आयोगाचा कुठे गोंधळ? कारण माहिती एप्रिलमध्ये निवडणुका होते, एप्रिल मे मध्ये आयोगाला माहिती होतं, मग वेळापत्रक बनवताना कुठेतरी गोंधळ झाला. नक्कीच आयोगाला इलेक्शनच्या तारखा वगैरे माहीत होत्या, पण आमचं त्याच्यात काही म्हणणं नाही. आमची फक्त विनंती एकच आहे, आयोगाने लवकरात लवकर रिशेड्यूल करून आम्हाला दिलासा द्यावा, कारण की पुढे पावसाळा आहे आणि त्यानंतर परत विधानसभेचे इलेक्शन येतं. आमची मागणी एकच आहे की 13 तारखेनंतर पुण्यात इथे हडपसरचं वगैरे रामटेकडीचं ग्राउंड उपलब्ध होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.